सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरानं सोलापूरकरांच्या डोळ्यात पाणी आणलंय। सीना नदीच्या महापुरात अनेकांचं मनोबल खचलेलं आहे। सीना नदीच्या प्रवाहामध्ये गायकवाड भगिनींचे अधिकारी होण्याचं स्वप्न वाहून गेलंय। पुढील शिक्षणासाठी गल्ल्यामध्ये साचवलेले पैसे पुराच्या पाण्यात भिजल्यानं वाळवण्याची वेळ या भगिनींवर आली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तिरे गावात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। क्लास 1 अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या सायली गायकवाड आणि कोयल गायकवाड या दोन्ही भगिनींची मोठ्या मेहनतीनं गोळा केलेली स्पर्धा परीक्षेची महागडी पुस्तकं अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत, तर काही पुराच्या पाण्यातून वाचलेल्या पुस्तकांची रद्दी झाली आहे। करत सध्या आपण बघतोय साठवलेले पैसे वाहून गेले, जे थांबले ते पैसे वाचवले ते वाळवण्याची वेळ आली आहे। पुस्तकं वाहून गेली आहेत, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाहून गेली आणि जी पुस्तकं त्यांनी वाचवली आहेत त्यांची रद्दी झाली आहे। स्थिती झाली, सांगता पण येत नाही आणि सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली। आता तुम्ही बघू शकता आमचे स्पर्धा परीक्षेचे शाळेचे आतापर्यंत जेवढे कमवलेत पुस्तकं ट्रॉफी तेवढे सर्व पाण्यामध्ये मिक्स झालेले आहेत आणि यामध्ये इतकं नुकसान झालंय। जेवढे ट्रॉफिक मिळवलेत आतापर्यंत तेवढे पाण्यात मिक्स झालेले आहेत आणि एक रुपया बचावून पप्पांनी खायला दिलेले पैसे जमा करून साठवून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो ते सुद्धा पाण्यात मिक्स झालेत। कशा पद्धतीचं पाणी गावामध्ये आलं?